आपण स्टार्ट करू. फॅमिलीज, न्यू. आता आपण इथे व्ह्यू मोड जो आहे तो लिस्टमध्ये करू. अगेन मेट्रिक जनरिक मॉडेल, ओपन. जसं आपण याआधी एक्सप्लेन केलेलं की आपला टॉप प्लेन जो आहे दॅट इज रेफरन्स लेवल आणि व्ह्यू जो आहे तो 3D मध्ये असणार. ठीक आहे, इथे होमवरती आपण क्लिक करू. नेक्स्ट. आता इथे लेफ्ट साईड जो आहे दॅट इज फ्रंट व्ह्यू आणि राईट साईड राईट दिलेलं आहे. ओके, तर मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट व्ह्यू पाहिजे आणि कुठला व्ह्यू लागणार आहे, राईट व्ह्यू. सो डबल क्लिक ऑन राईट व्ह्यू. ठीक आहे, आता आपल्याला हवे असलेले 4 प्लेन झाले. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की या कमांड्स बघायच्या ज्यामध्ये आपण काय करू शकतो, पूर्ण मॉडेल बनवू शकतो. सो एक्सट्रूड, ब्लेंड, रिव्हॉल्व, स्वीप, स्वीप ब्लेंड हे असणार आहे सॉलिड एक्सट्रूजन आणि व्हॉइड फॉर्ममध्ये काय असणार आहे, सॉलिड व्हॉइड. ओके, सो लेट स्टार्ट विथ एक्सट्रूजन. आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, एक्सट्रूजनमध्ये काय होणार आहे की जी प्रोफाईल असेल तिला नेहमी परपेंडिक्युलर आपण काय करणार, एक्सटेंड करणार. त्यामुळे डिपेंड काय करतं आहे की तुम्हाला व्ह्यू फाइंड आउट करायचं आहे, विच इज द राईट व्ह्यू. राईट, लेफ्ट, टॉप किंवा कुठला आणखीन समजा फ्रंट किंवा बॅक, डिपेंड्स. आणि नेहमी काय करायचं आहे, स्टार्ट विथ द रेफरन्स प्लेन. सो एक्सट्रूजन. आता इथे तुम्हाला स्केच ऑप्शन्स भेटतील. लेफ्ट साईडला प्रॉपर्टीज आहे. ठीक आहे, यामध्ये आपण काय करू, जरा डिफॉल्ट व्हॅल्यू 20 टाकू, म्हणजे जे एक्सट्रूजन आहे ते जास्त येणार नाही. ओके, राईट साईडला प्रोजेक्ट ब्राउझर आहे. त्या प्रोजेक्ट ब्राउझरमध्ये आता आपल्याला फ्लोर प्लॅनमध्ये काय ॲक्टिवेट आहे, एक्झॅक्टली रेफरन्स प्लेन. ठीक आहे, आता इथे तुम्हाला लाईन्स दिसत आहेत. तिथे आपण काय करू, डायरेक्ट आता डिटेलमध्ये कमांड्स बघू. ओके, कारण की आता आपण रेकॉर्ड पण करतो. सो लाईन, जी प्रोफाईल आपल्याला हवी आहे, ठीक आहे, ती प्रोफाईल बनवून घ्यायची. ओके, बट जेव्हा आपण फर्स्ट क्लिक करतो, सी आता इथे बघा इन्क्रीमेंट कितीने होत आहे, 100, 200. ओके, या रेंजमध्ये होत आहे. सो जेव्हा आपण मॅनेजमध्ये जाऊ आणि प्रोजेक्ट स्टँडर्ड, प्रोजेक्ट युनिट्स, आता मॅनेजमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट युनिट्स भेटतील. तुम्हाला मीटरमध्ये पाहिजे, मिलीमीटर मध्ये पाहिजे, सी यू कॅन चेंज फ्रॉम हियर. जे पण काय चेंज करायचे तुम्हाला, एकदा इथून चेंज केलं का पूर्ण तुमची जी प्रोजेक्ट फाईल आहे त्यामध्ये चेंजेस होणार. ओके, जे स्नॅपिंग होतं, आता इथे तुम्ही बघा आपलं जे इन्क्रीमेंट होतं आहे ते 100ने होतं आहे. इथे तुम्ही व्हॅल्यू जर बघणार ना तर 4 व्हॅल्यूज दिल्या, म्हणजे डिपेंडिंग अपॉन युअर झुमिंग. लेट्स से 4 व्हॅल्यू आहेत. 100% जी स्क्रीन साईज आहे तिला आपण काय करू, डिवायडेड बाय 4 पार्ट्स. सर जेव्हा आपण एकदम एक्स्ट्रीम झूम करू ना तेव्हा इन्क्रीमेंट होणार आहे 5, 10, 15. जेव्हा 50% किंवा 25% झुमिंगला येऊ आपण तर 20, 40, 60. 75%ला काय होणार आहे, 100, 200, 300. आणि जेव्हा आपण एकदम लार्ज स्केलला राहू तर 1000. इन केस तुम्हाला असं वाटतं की नेक्स्ट लेवल असली पाहिजे 10,000, 20,000, तर इथे तुम्हाला काय करायचं, फक्त व्हॅल्यू टाकायचे, सेमिकॉलन टाकायचं. ठीक आहे, तर त्यामध्ये कन्सिडर होणार. इवन अँगल जर बघितला मायक्रो लेवलला काय आहे, 1 डिग्री, कारण की आता पण इथे 0.5 डिग्री कुठे दिसतोय का, पण तुम्ही जर इथे व्हॅल्यू टाकलं 0.5 डिग्री तर तो 0.5 घेणार. जसं ऑटोकॅडमध्ये ऑब्जेक्ट स्नॅप्स आहेत तर इथे ऑब्जेक्ट स्नॅप आहेत. ओके, जर समजा तुम्हाला आता स्पेसिफिक कुठला स्नॅप पाहिजे तर इथे शॉर्टकट्स पण आहेत, लाईक एसी एंड पॉईंट आहे, SM मिड पॉईंट आहे, मीन स्नॅप एंड, स्नॅप मिड, स्नॅप नियरेस्ट, दॅट इज अ शॉर्टकट. तर स्नॅपसाठी S कॉमन आहे आणि जो काय पुढे एंड पॉईंट, मिड पॉईंट, नियरेस्ट, वर्क, त्याच्यासाठी काय करायचं, पहिला इनिशियल टाईप करायचं. ओके, आता इथे बेस्ट काय आहे की हे जे प्लेन आहेत आपले, इथून पूर्ण ऑब्जेक्ट जो आहे आपल्याला सेट करायचा आहे. तर व्हॉट इज द राईट मेथड, सिलेक्ट ऑब्जेक्ट, मूव कमांड घ्यायची,
रेफरन्सवरती आधी सेट करायची. ठीक आहे, नंतर इथून आपण काय करू शकतो, त्याला व्हॅल्यूज देऊ शकतो. ठीक आहे, आता आपण एक सिंपल ऑब्जेक्ट बनवू. आपण एक स्टार्ट करू सिलेंडर. ठीक आहे, पण त्याआधी आपल्याला कमांड्स बघायचे आहेत. बघा ही लाईन आहे, एक 0 मध्ये आपण 0 डिग्रीमध्ये चालू केली. आता सेकंड जर लाईन पासून आपल्याला स्पेसिंग द्यायची आहे, तर हा काय करणार आहे, जे काय टोटल डिस्टन्स आहे, लेट से व्हॅल्यू इज 100, तर 50% पोर्शनच्या आपण वर जाऊ तर वरचा नियरेस्ट रेफरन्स घेणार. डाऊनला आलो तर काय करणार आहे, नेक्स्ट रेफरन्स घेणार. मग आपल्याला डिपेंड करतं आहे की कुठून रेफरन्स घ्यायचा आहे. ठीक आहे, आता समजा आपल्याला बॉटम पासून स्टार्ट पॉईंट पासून पाहिजे 450, तर इथून 450 येणार. ठीक आहे, एस्केप. आता जर मेजर करायचं आहे तर देर आर टू मेथड्स. एक आहे डायरेक्ट मेजर मेथड, म्हणजे आपण काय करू शकतो, फर्स्ट क्लिक सेकंड क्लिक. इथे डिलीट करायची गरज नाही, जे पॉसिबल अँगल्स किंवा मेजरमेंट आहे तो शो करणार. एस्केप झालं. सेकंड वन आहे की आपण डिफाईन करतो. आता जेव्हा आपल्याला फॉर्म्युलेशन करायचं आहे किंवा इंडिकेशन करायचं आहे ड्रॉइंगला, रिलेटेड टू ड्रॉइंग, म्हणजे आपल्याला रीडिंग करायची आहे किंवा शोईंग करायचे आहे, तर मग सेकंड टाईप घेऊ शकतो आपण. बघा इथे लिनियर टाईप नाही आहे, लिनियर इज अलाइन. नेक्स्ट आहे अँगल, रेडियल, डायमीटर आणि आर्क लेंथ. फक्त एवढेच टाईप यूज होणार आहे, कारण की या व्यतिरिक्त पण सेपरेट ॲनोटेशनमध्ये कमांड्स आहेत अवेलेबल. ओके, नेक्स्ट आपण याला डिलीट करू. आता बघा 450 ह्या डायमेन्शनचा यूज काय, फर्स्ट डायमेन्शन दिलं, फक्त मेजर केलं. ओके, एस्केप केल्यानंतर कॅन्सल झालं. आता आपण सेकंड टाईप डायमेन्शन घेऊ. फर्स्ट सेकंड क्लिक, इथे लॉकचा सिम्बॉल आहे. आता मी लॉक करत नाही, फक्त लाईन ॲडजस्ट करतो. होते ॲडजस्ट, बरोबर. आता मी डायमेन्शन सिलेक्ट करतो आणि काय करतो, लॉक करतो. काय होणार आहे, किती चेंजेस केले तर एरर दाखवणार, कन्स्ट्रेंट आर नॉट सॅटिस्फाईड. आता आपण काय केलं, त्याला लिमिट दिलंय, म्हणजे फर्स्ट पासून सेकंड लाईन जी ती 450च असली पाहिजे. तर जोपर्यंत आपण याला चेंज करत नाही, ठीक आहे, आता हा ॲडजस्ट होत नाही आहे ना, काय करावं लागेल, वापस डायमेन्शन सिलेक्ट करून अनलॉक करावं लागेल. त्यानंतर तुम्ही वापस डायमेन्शन द्या. जर समजा डायमेन्शन नसेल तर मग तुम्ही इथून मूव्ह करू शकतात. वापस काय करायचं, लॉक. बाकी सॉफ्टवेअर्समध्ये कसं आहे की तुम्हाला लॉक अनलॉकसाठी ऑप्शन्स भेटतात. ठीक आहे, या सॉफ्टवेअरमध्ये डायमेन्शनच काय करणार आहे, तुम्हाला कन्स्ट्रेंट देणार. बिकॉज ऑफ आपण काय करणार आहे, पॅरामेट्रिक फॅमिली क्रिएट करणार आहे, आणि ती कधी क्रिएट होणार, जेव्हा डायमेन्शन देऊ तेव्हा. ओके, आता ही एक लाईन एका अँगलमध्ये, अगेन सेम आपण घेऊ. बघा इथे आपल्याला जास्त काही डिफाईन करायची गरज नाही पडत. लाईन हायलाइट होते का, मीन्स इट मीन्स काय आहे की ती जे आहे पॅरलल सिम्बॉल पण आलं बघा, तर तुम्ही इथे डायरेक्टली पॅरलल बनवू शकता. पूर्ण रेविटमध्ये काय आहे की मॅन्युअल कन्स्ट्रेंट ऑप्शन नाही आहे अवेलेबल. ठीक आहे, कसा असतो तो, आपण एकदा ऑटोकॅड स्टार्ट करू, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हे किती इम्पॉर्टंट आहे. आपण एक ब्लँक फाईल घेऊ. सी, आता हा एक सर्कल आहे आणि इकडे एक सर्कल. ठीक आहे, आता हे दोघं जर आपल्याला सेम सेंटर करायचं आहे तर इथे पॅरामेट्रिक ऑप्शन दिले. जेव्हा आपण कुठे गेला, जॉमेट्रिक कन्स्ट्रेंटमध्ये जाऊ, कोसेंट्रिक. सी, पहिल्या सर्कलला दुसरा सर्कल कोसेंट्रिक असला पाहिजे. कितीही तुम्ही ट्राय केलं तरी सेंटर सेमच राहणार आहे. ठीक आहे, अगेन फर्स्ट सर्कल सेकंड सर्कल, दोघांना मला इक्वल द्यायचं. तर जेव्हा आपण कन्स्ट्रेंट देऊ इक्वल, फर्स्टला सेकंड इक्वल असला पाहिजे. बघा बिहेवियर कसं होणार आहे. ठीक आहे,
याने फायदा काय होतो की जर आपल्याला इन फ्युचर मॉडेल रिक्रिएट करायचं आहे किंवा रिडिफाईन करायचं आहे तर या कमांडने इझिली होणार. आपल्याला फक्त काय रिलेशन बिल्ड करता आलं पाहिजे. मीन्स कुठला ऑब्जेक्ट डिपेंडंट आहे आणि कुठला इंडिपेंडंट आहे. ओके. नेक्स्ट, जर समजा आता रेक्टँगल आहे बघ, आपल्याला इथे प्लॉट करतोय मी, फर्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्ही इन्क्रीमेंट बघणार 100 200 या रेंजमध्ये होतं. इट मीन्स आता जी आपली झुमिंग आहे ही काय आहे की 25% लेवलला आहे. जर आपल्याला झुमिंग जी आहे लेस दॅन 25% जर मी करतोय तर काय होणार आहे, इन्क्रीमेंट आता बघा 5 10 15 या रेंजमध्ये होणार. बरोबर आहे. मग फर्स्ट क्लिक केल्यानंतर डिसाईड करायचं की आपण जो ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय तो 100 200च्या रेंजमध्ये आहे की 1000 2000च्या. ठीक आहे. आता आपण एक सिंपलचा ऑब्जेक्ट बनवू. मी याला इथे पुट करतो. आता मला जर इक्वल रेक्टँगल बनवायचा, ठीक आहे, मग तो कसा बनवायचा, लाईन सिलेक्ट, याला इथे ठेवायचा. मी काय करतो, याला समजा 100 पुट केला. अगेन सेकंड लाईन, अगेन मी याला 100 पुट केला. फर्स्ट सेकंड 100. ठीक आहे. आता झाला इक्वल. ही झाली एक स्टँडर्ड मेथड. बट जर रेविट मध्ये मला करायचं तर मी काय करणार आहे, डायमेन्शन देईल. ठीक आहे. आता बघा हे जे आहे हे मला इक्वल करायचं, पण हे सेपरेट होणार, हा सेपरेट होणार. बरोबर आहे. मग त्यासाठी आपण करतो का एक्झॅक्टली, याला मी डिलीट करतो, एकच डायमेन्शन देतो. ठीक आहे. याला सिलेक्ट करायचं, इथे लेबल येणार. ठीक आहे. लेबलमध्ये जायचं, क्रिएट करायचं. पॅरामीटर जे लेंथच असणार आहे, बिकॉज ऑफ हे डायमेन्शन लेंथच्या अंडरमध्ये कव्हर होतं. आणि टाईप कुठला आहे, ग्रुप टाईप डायमेन्शन. आता समजा याला मी लेबल देतो इक्वल, बट हा काय लेंथमध्ये हॉरिझॉन्टल. ओके. आता जेव्हा मी सेकंड डायमेन्शन देणार त्यालाही काय करायचं, सिलेक्ट करून लेबल सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आता बघा वरचं डायमेन्शन ऑटोमॅटिक येते. आता एक टेक्स्ट खूप मोठा आहे तर इथून आपण काय करू, टेक्स्ट इथून ऍडजस्ट करू. कळलं. आता इथे काय आहे की रिलेशन बिल्ड झाले. ओके. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की फॉर्म्युलेस पुट करायचे. आता इथे जर तुम्ही इक्वल केलं वापस काय प्रॉब्लेम होणार, हा फॉर्म्युला बनवला आपण लेंथसाठी, इथे आपल्याला सेपरेट काय करावं लागेल, विड्थसाठी फॉर्म्युला बनावा लागेल. ओके. आपण काय करणार, एक सिंगल डायमेन्शन द्यायचं, सिलेक्ट, क्लिक. आता हा पण असणार आहे इक्वल विड्थमध्ये. ओके. त्यानंतर तुम्ही सेकंड डायमेन्शन द्या आणि यालाही आपण काय करू, इक्वल विड्थ. तर याला काय की आपल्याला कॉमन डायमेन्शन माहीत पाहिजे की टोटल येतं किती. बघा आता हे काय रिलेशन बिल्ड झाला, इक्वली ॲडजस्ट झालं. क्लिअर. तो बनवताना असंच बनवायचं आहे. नेक्स्ट आता आपण काय करू, आता ही जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, याला टाकल्याचा फायदा काय आपल्याला, जसं समजा आता याला मी सिलेक्ट करतो आणि याला नाव देतो लेंथ, आणि हा जो सेकंड फॉर्म्युला आहे याला सिलेक्ट करून मी देतो विड्थ. इथे लेफ्ट साईडला आता बघा तुम्ही प्रॉपर्टीज इथे दिसतोय, त्याच्या बाजूला आता सेकंड ऑप्शन काय आहे, फॅमिली टाईप. ह्या टेबलमध्ये आता तुम्ही बघाल इक्वल लेंथ, इक्वल विड्थ, लेंथ आणि विड्थ. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू आल्या. आता इथे जर का समजा मी 50% व्हॅल्यू टाकतोय 100 तर 200 होणार. विड्थमध्ये जर समजा आता मी 50 टाकलं तर 100 होणार. ठीक आहे. म्हणजे जे काही आपण वॉल वगैरे डोअरला पॅरामीटर्स टाकतो तर ते कसे येणार आहेत, अशा पद्धतीने येते. ठीक आहे.
तर कन्स्ट्रेंट द्यायचे असतील तर काय करायचं, डायमेन्शन कन्स्ट्रेंट क्रिएट करायचं. नेक्स्ट इथे तुम्ही बघणार तर इथे आपल्याला काय विचारतो, तो डेप्थ आता आपण 20 दिलेली आहे. नंबर ऑफ साइड्स, सी लेट्स आय विल पुट 2 नंबर्स. जसं ऑटोकॅड मध्ये मिनिमम नंबर ऑफ साइड्स आर 3 to 1024, तसं रेविट मध्ये किती आहे, मिनिमम 3 मॅक्सिमम 36. झोप येते मॅडमला, येते ओके. त्यानंतर आपण काय करू, आता नंबर ऑफ साइड्स मी 6 देतो, फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, क्लिक करू आपण, आलं 6 साइड्स. आता याला नंतर आपण मॉडिफाय नाही करू शकत. ठीक आहे, नेक्स्ट आता समजा ऑफसेट जो आहे, ठीक आहे, मी देतो 10. काय झालं, अजून याला ऑफसेट आला नाही. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण रेडियस ऑन करू. रेडियस 1000 आहे, आपण इथे 100च देऊ. आला, फक्त तुम्हाला ओरिएंटेशन किंवा अँगल डिफाईन करायचं. याला आपण ऑफ करू. याला नंतर डायमेन्शन देऊनच कन्स्ट्रेंट करायचे. सी सेकंड टाईप जो आहे तो सर्कमस्क्राईब आहे, म्हणजे काय होणार आहे, सर्कलच्या बाहेर येईल. फर्स्ट क्लिक, सेकंड क्लिक. बघा यामध्ये डिफरन्स काय आहे की सर्कमस्क्राईब मध्ये आपण रेडियस डिफाईन करतो सेंटर टू मिडल ऑफ द एज, राईट, आणि इन्स्क्राईब मध्ये काय होतं, सेंटर टू एंड ऑफ द कॉर्नर. ओके, तर दोन्हीही मॅटर करतात, डिपेंड करतं की कुठली केस आपण फॉलो करतो. सर्कल, अगेन सर्कलमध्ये आता एक नॉर्मल टाईप दिलेला आहे, याला नंतर आपण काय करायचं, डायमेन्शन देऊन व्हॅल्यूज टाकू शकतो. नेक्स्ट टाईप जो आहे स्टार्ट एंड रेडियस, स्टार्ट एंड आणि रेडियस. ओके, इथे एक लक्षात ठेवा, आपण हे जे 2 पॉईंट आहेत, जर 2 पॉईंट फिक्स केले तर रेडियसचं लिमिट किती असणार आहे, काही लिमिट नसतं. ठीक आहे, जोपर्यंत आर्क जो आहे तो स्ट्रेट होत नाही, म्हणजे कम्प्लिटली लाईनमध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्ही रेडियस देऊ शकतात. ओके, हे बघा आता कसं आहे की आर्क जेव्हा स्ट्रेट लाईनमध्ये येणार तर त्याचा बेंडिंग येणार नाही, म्हणजे रेडियसने मेजर करू शकत आपण. ठीक आहे, म्हणजे तो लाईनमध्ये कन्वर्ट होतो. हां, हे बघा कसं असतं, जसं इथं दिसतं व्हॅल्यू, मिनिमम जो आहे तो 0च आहे, पण मॅक्झिमम तुम्ही कितीही देऊ शकता, ते मी बोलतोय. दिसतं, मॅक्झिमम केवढा येणार आहे त्याला काही लिमिट नाही, म्हणजे नंबर व्हॅल्यू जी आहे ना ती लॅक्स CR मध्ये जाते, असं मी बोलतोय. नेक्स्ट पार्ट इज सेंटर एंड, सेंटर एंड. ठीक आहे, सेंटर स्टार्ट एंड, आला. अगेन नेक्स्ट टाईप इज टँजंट. आता टँजंटसाठी समजा आपल्याकडे एक लाईन आहे, तर टँजंटसाठी आपण काय करू, असंही प्रोफाईल बनवू शकतो. ठीक आहे, लाईनला आर्क टँजंट असतो किंवा आर्कलाही आर्क टँजंट असू शकतो. नेक्स्ट पार्ट इज फिलेट आर्क. आता तो काय विचारतो की 2 लाईन्स आहेत, त्याला तुम्ही सिलेक्ट करायचं. बघा लाईन 90 डिग्रीमध्येच पाहिजे असंही काही नाही आहे. फिलेट आर्क, आता इथे काय आहे की आपल्याला रेडियस डिफाईन करायचं आहे, कितीच आहे, फर्स्ट, सेकंड. प्रॉपर कन्स्ट्रेंट नाही आहे. फोर्टी आला. ठीक आहे, फक्त हा ऑन ठेवायचा. आता कीप कन्स्टंट केलं म्हणजे काय होणार आहे, इथे जे लॉक ओपन आहेत ना ते क्लोज होतील. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत व्हॅल्यू देत नाही आपण तोपर्यंत चेंज नाही होणार. नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज स्प्लाइन.
जर समजा याला तुम्ही AutoCAD मध्ये बघितलं तर AutoCAD मध्ये काय एक तर फिट कंट्रोल, फिट पॉईंट्स आणि दुसरं कंट्रोल पॉईंट्स. फिट पॉईंट मध्ये कसं असतं की जी स्प्लाइन आहे ती या पॉईंट वरती लोकेट होते आणि कंट्रोल मध्ये कसं असतं की जे कंट्रोल म्हणजे ट्रेसिंग पॉईंट आहेत या दोन पॉईंट मध्ये आर्क काय होणार आहे 50% मध्ये येईल म्हणजे एस टाईप जो कर्व बनवायचा असतो आपल्याला त्यासाठी ही कमांड आहे. नेक्स्ट इलिप्स सेंटर बघा तुम्हाला पाहिजे तर अँगल मध्ये देऊ शकता तुम्ही. ठीक आहे नंतर मग आपल्याला ट्रिम करायचं तर ट्रिम करू शकतो. नेक्स्ट पार्शल इलिप्स सेम मेथड. ठीक आहे राईट क्लिक कॅन्सल. आणि हा जो काय टाईप आहे पिक लाईन्स. आता या पिक लाईन मध्ये नॉर्मली कसं असतं जेव्हा आपण समजा AutoCADचा प्लॅन रेविटमध्ये आणू आणि आपल्याला पर्टिक्युलरली कुठला तरी एक रेफरन्स फक्त म्हणजे ड्रॉ करायचा आहे तर इमेज ड्रॉइंग जी आहे ना ती बॅकग्राऊंडमध्ये असते आणि आपण 3D मध्ये तर मग आपण पिक करू शकतो. ठीक आहे तर आपण बघू कसं करायचं. आता तुम्हाला कमांड समजल्या. आता ड्रॉ कमांड आपण कंप्लीट केली. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे की इथे ऑप्शन दिला अलाइन. समजा आता जसा हा रेक्टँगल आहे आणि हा सेकंड रेक्टँगल. सी फर्स्टला सेकंड जो आहे तो अलाइन असला पाहिजे. ठीक आहे कसं करणार आपण टेक अलाइन कमांड फर्स्ट रेफरन्स आणि काय अलाइन करायचं आहे सेकंड वन. आता हे ओपन आहे. ठीक आहे काही फरक नाही पडत बट अलाइन फर्स्ट सेकंड आणि लॉक करायचं. आता काय होणार आहे. ठीक आहे तर एक नेहमी लक्षात ठेवा जसं आता आपण एखादं टेबल बनवू किंवा स्टँड समजा असा स्टँड आपण 3D मध्ये बनवला त्या स्टँडच्या केसमध्ये काय होणार आहे की याचा बेस जो आहे कितीही वाढला तर पूर्ण स्ट्रक्चरला काही फरक नाही पडत तर मग आपण त्याला काय करणार इंडिपेंडंट बनवणार. बट जसं समजा याची हाईट वाढणार आहे तर ही ट्यूब साईज पण वाढली पाहिजे. मग आपण काय करणार आहे की याला कन्स्टंट अलाइन कशाला करणार आहे याच्या बॉटम फेसला. मग सिलेंडर कशाला कनेक्ट झाला आता प्रोजेक्टरच्या बॉटमला. मग प्रोजेक्टर जेवढा वर जाईल सिलेंडरची लेंथ पण काय होणार तेवढी वाढणार. हे लॉजिकल एकदम. अगेन जर समजा ऑब्जेक्ट मूव्ह करायचा आहे फर्स्ट क्लिक सेकंड क्लिक आता ऑब्जेक्ट सिलेक्ट नंतर मूव्ह कमांड घ्यायची. ठीक आहे मग कुठला पॉईंट तुम्हाला पिक करायचा आहे इथे चॉईस आहे. ठीक आहे क्लिक करा प्लेस करा. नेक्स्ट पार्ट इज कॉपी CO इज अ शॉर्टकट. इथेही सेम आहे की कुठला पॉईंट तुम्हाला घ्यायचा आहे फर्स्ट क्लिक सेकंड क्लिक. आता इथे कमांड ऑफ होते पण जेव्हा तुम्ही कॉपी घेणार आणि मल्टिपल करणार तर काय होणार मल्टिपल क्लिक्स तुम्ही करू शकता. ठीक आहे नेक्स्ट रोटेट. आता इथे आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केला रोटेट करू. ठीक आहे आता रोटेट जर करायचं आहे तर आता इथे पिक पॉईंट आला बट मला रोटेट करायचं आहे या कॉर्नर पासून तर इथे ऑप्शन आहे प्लेस. प्लेसमध्ये जायचं आणि पहिला बेस पॉईंट डिफाईन करायचा देन स्टार्ट पोझिशन अँड एंड पोझिशन. ठीक आहे तुम्ही व्हॅल्यू टाईप करू शकतात किंवा क्लिक पण करू शकतात. नेक्स्ट पार्ट इज जसं आता समजा आपल्याला हा जो ऑब्जेक्ट आहे याचा मिरर पाहिजे. मग काय करू आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट सेकंड वाला ऑप्शन काय मिरर देन ड्रॉ ॲक्सिस. म्हणजे काय की इथं मला रेफरन्स काय माहीत नाही पण मला हे माहिती आहे की ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत मिरर करायचं. बट सेकंड केसमध्ये होतं काय की आधीपासून आपल्याकडे रेफरन्स पाहिजे. जसा हा ऑब्जेक्ट आहे मी हा रेफरन्स पकडतो तर मग आपण काय करणार रेफरन्स कुठला आहे हा आहे आला. ठीक आहे आता बघा हा इंडिपेंडंट आहे हा इंडिपेंडंट आहे. ठीक आहे नेक्स्ट इथे ऑप्शन दिला आहे स्प्लिट एलिमेंट. जर समजा आपल्याला याला कट करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करून डिलीट करू शकता. ठीक आहे अदरवाईज AutoCAD सारखं यामध्ये स्प्लिट नाही करतात. तुम्ही जर का आता समजा ट्रिम करायला जाणार तर इथे ही ट्रिम कमांड आहे. हा काय करणार आहे समजा आता मला हा पार्ट ट्रिम करायचा तर कॉर्नर ट्रिम घ्यायचं फर्स्ट सेकंड. ठीक आहे आपण डायरेक्ट ट्रिम करायचं ना
तसं इथे करता येत नाही. हां या AutoCAD मध्ये व्हायचं. याच्यामध्ये कसं आहे डायरेक्ट आपल्याला त्यांनी कॉर्नर सांगितलंय तर कॉर्नर डिफाईन करायचं. मग तो उलटा करणार. ठीक आहे. आता बघा इथे जर समजा आपण अशा पद्धतीने केलं, जर आपल्याला कमांड नाही कळली, तुम्ही हा ऑप्शन घेतला, हा ऑप्शन घेतला, तर पुढची लाईन कट करून टाकला. ठीक आहे. यस. नाही 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 तसं नाही. सी आता इथे आपल्याला इंटरसेक्शन बघायचं आहे. ही लाईन इथे इंटरसेक्ट झाली, ही लाईन इथे इंटरसेक्ट झाली, म्हणजे याच्या पुढच्या लाईन येणार आहेत का? जर ट्रिम केला तर 1 आणि 2 बघा दोन्ही पण कट झाले. अगेन द नेक्स्ट रिलेशन इज लेट से मला हा आणि हा म्हणजे मला पुढचा कॉर्नर नको पाहिजे, तर मी काय करणार? ट्रिम फर्स्ट आणि सेकंड, म्हणजे पुढचे निघून गेले. आता हे दोन एक्सटेन्शन मला नको आहे, मग मी काय करणार? हे दोन सिलेक्ट करणार, जिथे इंटरसेक्ट झाले त्याच्या पुढचा तो कट करून टाकला. नेक्स्ट जो आहे, ठीक आहे, पहिला केस सॉरी, समजा आता हा जो रेफरन्स आहे याच्यासमोर ऑब्जेक्ट आहे आणि याच्यासमोर ऑब्जेक्ट नाही आहे. ठीक आहे. आता इथे काय आहे की दोन्ही कमांड सेम आहेत, फक्त काय की इथे आपण एका वेळी एकच एलिमेंट एक्सटेंड करू शकतो, इथे मल्टिपल. आता आपण काय करायचं आहे? फर्स्ट सेकंड. ठीक आहे. आता उलट सिलेक्ट केलं तर हा ट्रिमचं काम करणार. अगेन सेम कमांड, जिथे एक्सटेंड करायचं आहे तो रेफरन्स आधी घ्यायचा आणि ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा. नाहीतर ज्या ऑब्जेक्ट समोर समजा काही नाही आहे, पहिला आपण काय करू? ट्रिम कमांड घेऊ. फर्स्ट सेकंड झालं एक्सटेंड, ट्रिम पण करतो, एक्सटेंड पण करणार. अगेन एक्सटेंड कमांड. सी एक्सटेंड मध्ये काय होतंय? रेफरन्सला सेकंड ऑब्जेक्ट एक्सटेंड होतो, पण ट्रिम मध्ये एक्स्ट्रा असेल तर कट करणार आणि जर गॅप असेल तर फिल करणार. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे ॲरे जो आहे तो 3D मध्ये. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता जो ऑब्जेक्ट बनवलाय तो डायरेक्ट 3D मध्ये ॲरे आहे, 2D मध्ये नाही येणार. आता समजा आपल्याला जर का स्केल वगैरे करायचं ऑब्जेक्ट, तर ऑब्जेक्ट सिलेक्ट, स्केल दिसतो इथे. ॲरे जो आहे तो हिडन होणार, हा फक्त 3D साठीच आहे. स्केल घ्या, कुठला रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. इथे दोन ऑप्शन आहेत, एक तर आहे ग्राफिकल, दुसरं आहे न्यूमेरिकल. ग्राफिकलमध्ये काय होणार आहे? फर्स्ट क्लिक करा आणि सेकंड क्लिक करा. ठीक आहे. तर तुम्ही किती स्मॉल करायचं आहे, किती बिग करायचं करू शकता. काय केलं आपण? स्मॉल सॉरी स्केल. आता मी एक रेफरन्स देतो स्टार्ट आणि सेकंड रेफरन्स देतो एंड. ठीक आहे. तर त्या अकॉर्डिंगली तो काय करणार आहे? स्केल अप करणार. अदरवाईज जर समजा सेम मेथड आपण वापरली पण न्यूमेरिकल व्हॅल्यू, आता इथे काय करायचं आहे? 2 टाइम्स वाढवायचं आहे विथ रिस्पेक्ट टू दिस पॉइंट, डबल होणार. ठीक आहे. कळलं? आणि लास्टला काय की समजा जो ऑब्जेक्टला आपण कन्स्टंट नाही देऊ शकत, म्हणजे डायमेन्शन देऊन फॉर्म्युला नाही देऊ शकत, बट तो ऑब्जेक्ट जो आहे आपल्याला तर पर्टिक्युलर पोझिशनला फिक्स पाहिजे. जर अशी केस असेल तर काय करायचं? पिन, म्हणजे समजा हा ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे पण उद्या चेंजच नाही होणार आहे, मग याला मी काय करणार आहे? ड्रॉ केल्यानंतर पिन करून टाकेल. पण पिन नेहमी लक्षात ठेवायचं, जर ऑब्जेक्ट पिन केलाय तर त्याला डिलीट नाही करू शकणार तुम्ही. ओके. तो तुम्हाला सिलेक्ट करून आधी अनपिन करावं लागेल, मगच तुम्हाला काय प्रोसेस करायची तुम्ही करू शकता. पण जसं मी म्हटलं, तो ऑप्शन तेव्हाच वापरायचा जेव्हा तो रेफरन्स ऑब्जेक्ट असेल. लाईक हे जे प्लेन आहेत हे मेन रेफरन्स आहे, हे डिलीट झाले म्हणजे सगळं संपलं. अशांना आपण डायमेन्शन नाही देऊ शकत, याला आपल्याला काय करायचं? जागेवरतीच लॉक करायचं. ठीक आहे. आता मी काय करतो? ऑलमोस्ट आपण सगळे ऑप्शन बघितलेत. आता मी याला कॅन्सल करतो. यस, इथे दिसतो याला पिन केलाय, कारण की आता एवढी मोठी व्हाईट स्क्रीन आहे, कशावरनं हात 0 आहे, राईट. त्याकरता त्यांनी काय केलंय की स्क्रीन मध्ये 2 लाईन्स ड्रॉ केल्या, त्यांना फिक्स केलंय. मग आता तो सांगतो की हे 2 इंटरसेक्ट झाले, दॅट इज द 0. जर तुम्ही यांना दुसरीकडे शिफ्ट केलं तर तो 0 होणार. ठीक आहे. कळलं? आता इथे काय की ह्या ज्या लाईन्स आहेत
इथे तुम्ही बघाल तर तुम्ही याला टेक्स्ट पण देऊ शकता. इथे क्लिक करायचं, फ्रंट बॅक आहे तर इथं तुम्हाला समजा नॉर्थ आणि साऊथ टाकायचं आहे, तुम्ही ते टाका. इथं जसं नाव आपण चेंज करू इथल्या प्लेनचंही नाव चेंज होतात, इथेही सेम आहे. एनिवे आता हा आपण रेफरन्स फिक्स केलाय. आता आपण काय करू, व्ह्यू मध्ये जाऊ, क्रिएट मध्ये जाऊ, इथे ऑप्शन दिलाय शो, शो करायचं. इकडे प्रॉब्लेम काय की जो लास्ट व्ह्यू आपण घेतो ना त्याचा प्लेन तो हायलाइट करतो. केला. आता बघा फ्रंट मध्ये आलो तर आपण फ्रंट प्लेन मध्ये, म्हणजे ती ब्ल्यू स्क्रीन जी होती ना ती तुम्हाला समोर दिसणार. जर तुम्ही टॉपला आलात तर टॉप मध्ये तो शो करेल, राईटला आलात तर राईट मध्ये शो करेल. ठीक आहे. आता इथे काय की स्नॅपिंग होत नाहीये, आपण हे ग्रिड पण सेट करू शकतो आपल्या हिशोबाने. ठीक आहे, क्लिअर. आता आपण स्टार्ट करू शकतो की सगळ्या मॉडिफाय आणि ड्रॉ. ठीक आहे, दोन्ही कमांड झाले. सो फर्स्ट आता आपण काय करू की जर समजा मला एक सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट बनवायचं आहे, 500 रेडियस, ठीक आहे, याला 250 आहे ना, याला आपण आधी एंड डिफाईन करू 50. आणि तुम्ही एकदा जर इथे व्ह्यू चेंज केला, झाली प्रॅक्टिस? हां ठीक आहे, झालं. पण मला नोट्स पाहिजे. आता तुम्ही व्ह्यू मध्ये बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट स्केच दिसतोय. जसा तुम्ही ओके करणार आली काय थिकनेस. आता इथे डिटेल लेवल जी मीडियम आहे त्याला आपण काय करू, थोडं फाईन करू आणि शेडेड किंवा रिअलिस्टिक करा. सी टॉप मध्ये आपल्याला सिलेंड्रिकल शेप दिसतोय. आता आपण काय करू, फ्रंट जो आहे फ्रंटवर क्लिक करू, आली डिस्क. आता लक्षात ठेवा व्ह्यू मध्ये जेव्हा रेफरन्स आपण ऑन करतोय आणि शो प्लेन करतो मी, हा काय आहे की एक्स्ट्रीम ग्राउंड पॉइंट आहे. ठीक आहे, इथे आपण ऑन करू. आता हा तुम्हाला फ्रंट दाखवत आहे. हां बाय. आता वापस मी याला ऑफ करतो. बघा बाकी 3D सॉफ्टवेअर्समध्ये कसं असतं, 3 प्लेन असतात. ठीक आहे, बघितले तुम्ही कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये? समजा एक तुम्हाला मी आता ओपन करून दाखवतो. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की मॉडेल पण समजून घ्यायचं. एकदा का तुमचं प्रोडक्ट मॉडेलिंग परफेक्ट झालं तर खूप इझी आहे. आता कुठलंही सॉफ्टवेअर असेल मेकॅनिकलचं, त्या सगळ्यांमध्ये कॉमन काय पार्ट आहे, प्लेन दिसतात. प्लेन. आता रेविटमध्येही सेम केस आहे, पण काय आहे की इथे आपल्याला काय करावं लागतं, शिफ्ट दाबून मॉडेल आपण चेंज करतो, पण इथे प्लेन दिसत नाही. आणि इथे काय आहे की प्लेन दिसतात. आता सेम डिस्क जर समजा आता मी इथे बनवली, हाँ बोलो, नहीं पूरा बनाओ, स्टार्ट से एंड अब तक जितना लेक्चर लिया मैंने. ठीक है, आता बघा आपण प्लेन घेतला, डायरेक्ट स्केच केला, पण तो प्लेन पासून कुठे आला, वरती. पण समोरून बघितलं तर इक्वल आहे. म्हणजे जसं आपल्याला रेविट मध्ये रेफरन्स मध्ये गेल्यावर 2 लाईन्स दिसतात. ठीक आहे, आणि फ्रंट मध्ये बघितलं तर तो रेफरन्स प्लेनच्या वरती आहे. ठीक आहे, त्या टाईपमध्ये. क्लिअर. आता समजा वापस यावरती मला काही रेक्टँग्युलर ऑब्जेक्ट बनवायचा आहे किंवा मग पॉलिगॉनल ऑब्जेक्ट बनवायचा आहे. एक्सट्रूड कमांड, मी पॉलिगॉन घेतो, नंबर ऑफ साइड्स 6. पण आता बघा व्ह्यू वरती क्लिक केलंय तर इथे ड्रॉच नाही होणार, कारण की आता त्याच्यासाठी डायरेक्ट काय झालंय, हा ऑप्शन आलाय. मग इथे काय करायचं, इकडे एक ऑप्शन आहे सेट. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या, उचलायचं तर उचला, ठीक, काय इश्यू नाही. आता आपण काय करू, प्लेन मध्ये जाऊ आणि क्रिएट मध्ये एक्सट्रुजन करू. ठीक आहे,
सेम सिलेंडर आपण पुन्हा ड्रॉ करू. ठीक आहे. आता फ्रंटमध्ये बघा तो बॉटमला गेलाय, व्ह्यू मध्ये बघितलं तोही बॉटमलाच गेलाय, बरोबर आहे. आता याला आपण 100 टाकू, सॉरी, ओके, देन 100 आला. पण बघा हा स्टार्ट कुठून झालाय, बॉटम पासून. आता इथे तुम्हाला जॉमेट्री दिसते, तर अशा टाईपची जॉमेट्री कधी बनवायची नाही. काय करायचंय, हा सिलेंडर ऍक्च्युअली स्टार्ट झाला पाहिजे इथून. ओके. आता इथे प्रॉब्लेम काय की ज्या प्लेनवर तुम्ही बनवणार किंवा ज्या व्ह्यू मध्ये ऑब्जेक्ट असणार, हो गया, अच्छा ठीक है, अभी छुट्टी मत मारो, कल लेता हूँ लेक्चर में सबका. ठीक है. आता इथे एक लक्षात ठेवायचं, इथं मूव कमांड जर आपण वापरली तर 3D मध्ये आपण काय केलं होतं, टॉप घेतलेला. ठीक आहे. म्हणून तो काय करणार आहे, 3D मध्ये फक्त तुमची हाईट ऍडजस्ट करायला तुम्हाला ऑप्शन देईल. म्हणजे कसा ऑप्शन देतोय, आता मी या व्ह्यू मध्ये इथे आरामात क्लिक करू शकतो. बट जर तुम्ही मॅन्युअली मूव कमांडनी मूव करायला गेलात तर नाही होणार का. याचा जो स्केच आहे ना तो रेफरन्स वर आहे. याचा जो स्केच आहे सर्कल बनवलेला तो कुठे आहे, रेफरन्स वर आहे. त्यामुळे शिफ्ट नाही होणार. पण तुम्ही राईट लेफ्ट केलं तर होईल, कारण की आपण काय करतोय की 3D वरती चेंज होत आहे, पण ऍक्च्युली आपण आहे त्या प्लेन वरती सर्कल इकडचं तिकडं करू शकतो. ठीक आहे. जर तुमचा एवढा कन्सेप्ट क्लिअर झाला की म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअरचं लिमिट कळतंय. आता बघा हे वरती गेलं किंवा हे वरती गेलं, काय रिलेशन आहे का, नाही ना. पण मी काय करतो, आता याला सिलेक्ट करू आपण, याला इथून काय करायचं, वापस एडिट करायचंय, एडिट एक्सट्रुजन करू. कुठल्या व्ह्यू मध्ये करायचंय तो विचारतो, फ्लोअर मध्ये करायचंय का सिलिंग मध्ये करायचंय. आता इथं कंडिशन काय होती, आपण ड्रॉ करताना काय केलेला, प्लेन घेतलेला. ठीक आहे. आता इथे आपण ऑप्शन्स बघू, इथे काय ऑप्शन येतोय का आपल्या कामाचा, काहीच नाहीये. इन्सर्ट मध्ये काही नाही, अनोटेशन मध्ये काही नाहीये. आता मला कंडिशन काय ठेवायची आहे की हा जो आहे याला कनेक्टेड असला पाहिजे. मग याला काय करायचं, बस इथे येऊन सोडायचं आणि याला काय करायचं, इथे लॉक सिलेक्ट केला. ठीक आहे. म्हणजे बघा जसं आपण 2D स्केच लॉक करतो, पण काही केसेसमध्ये आपण कमांड यूज नाही करू शकत. तर इथे तुम्ही काय करू शकता, 3D मध्ये त्याला तिथे लिंक करून लॉक करू शकता. ठीक आहे. आणि आता बघा ही डिस्केट आपण काय फॉर्म्युला टाकू शकतो, D1 D2 आणि H1 H2. ठीक आहे. अदरवाईज फॉर्म्युला काय असू शकतो, H1 आणि टोटल H2. म्हणजे काय होणार आहे, जे काय बॅलन्स डिफरन्स असेल तो सेकंड सिलेंडर. कळलं. तर जी कंडिशन आहे आपल्या ऑब्जेक्टला, आपण कंडिशन सॅटिस्फाय करायसाठी तसा आपण फॉर्म्युला इथे बनवू शकतो. क्लिअर. हे आपण बघितलं एक्सट्रुजन. आता एक्सट्रुजन मध्ये आता काय करायचं आपल्याला, व्हाईट. बघा व्हाईट कमांड घेतली मी. आता जर समजा मी 3D व्ह्यू मध्ये, तर इथे पहिला आपण सेट करायचं, वरती सेट ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करू. आता बघा तिथे तुम्हाला ऑप्शन देत होतो की फर्स्ट इज अ नेम, रेफरन्स प्लेन, जेवढे पण काही लेवल्स आपण इथे बनवल्यात, ठीक आहे, त्या सगळ्या देऊ शकतो. पण सेकंड काय आहे की मला या सिलेंडरचा टॉप घ्यायचा, मग पिक प्लेन करायचं. ओके क्लिक केलं. आता तुम्ही जे पण काही ड्रॉ करणार ते त्याच्या टॉप वरतीच ड्रॉ होईल. ओके. आता फ्रंट मध्ये बघा तो खाली काय गेला, कारण की आपण काय घेतलंय, रेफरन्स घेतला, म्हणजे आपण डायरेक्ट एंड डिफाईन करून टाकला. म्हणून याचा स्टार्ट जो आहे तो मायनस मध्ये, म्हणजे 0 वर गेला. ठीक आहे. सॉरी, आपण वाईड कमांड घेतले, तर ऍक्च्युअल मध्ये काय आहे की आपल्याला किती डीप कट करायचा आहे तो द्यायचा, इथे कट होणार.
आता एक लक्षात ठेवा, इथे तुम्ही क्लिक केलं तुम्हाला हा ॲरो पण भेटतोय, हा पण ॲरो भेटतोय, बरोबर. एवढी फ्लेक्झिबिलिटी का देतोय तो? कारण की आपण स्केच आहे ना फ्री स्केच केलं, ओपन स्केच. आता आपण काय करू, त्याला सिलेक्ट करून एडिट एक्सट्रुजन करू. केलं. आता हे मी घालवणार कसं बघा. आता हा स्केच जो आहे तो टॉपमध्ये. आता एकदा जर का मी याला डिफाईन केलं, ठीक आहे, काय डिफाईन करतोय, जसं एक्झाम्पल याला मी डिलीट करतो आणि हे स्केच करतो. बघा त्याला डिलीट करून तुम्ही काहीही बनवू शकता, सॉफ्टवेअरला काही फरक पडत नाही. त्याचं म्हणणं आहे क्लोज स्केच काहीही असो, म्हणजे एका एक्सट्रुजनमध्ये एक क्लोज स्केच असलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण काय करू, याला डायमेन्शन देऊ. ठीक आहे, याला मी लॉक करतो, याला पण लॉक करतो, किंवा याला लॉकच नाही करत. समजा दिलं डायमेन्शन, एक्झिट करा, 3D मध्ये जा. कट करतोय. आता रेफरन्स मध्ये जाऊन एडिट एक्सट्रुजन, इथे ना आता तुम्हाला इक्वल दिसायला लागेल. यांना आपण काय करू, इक्वलला क्लिक करू. बघा आधी सिंगल स्केचला फॉर्म्युला येत नाही, पण जेव्हा आपण 2 एक्सट्रुजन किंवा 3 एक्सट्रुजन करतो ना तेव्हा रिलेशन बिल्डअप होतं. एक तर लॉक करा, अदरवाईज इक्वल. मला तर इक्वलच करायचं आहे. ठीक आहे. आता दोन्ही साईड इक्वल होणार आहेत. आता जर तुम्ही याला फॉर्म्युला टाकला लेंथमध्ये किंवा विड्थमध्ये तर हे ॲरो निघून जातील. तो काय म्हणणार आहे, आता स्केचमध्ये जाऊन डायमेन्शन ॲड करा, कारण की आपण काय केलं, ब्लॉक केलं. ठीक आहे, कळलं आहे तुम्हाला. नेक्स्ट आता ब्लेंड कमांड सी. आता ब्लेंड कमांडसाठी काय आहे की आपल्याला एक प्लेन पाहिजे, म्हणजे एकाच प्लेनवरती 2 स्केच करायचे. आता हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही फ्रंट घेताय, राईट घेताय की टॉप घेताय. ब्लेंड कमांडमध्ये तो काय विचारतोय की एंटर लाईन स्टार्ट पॉईंट. ठीक आहे, म्हणजे मी आता जे स्केच करतोय ते आहे बॉटमचं. समजा मला बॉटमला पाहिजे एक स्क्वेअर. लगेच काय करायचं, एडिट टॉप करायचं. आता आपण केलं तो बॉटम स्केच होता, आता मला करायचं आहे टॉप स्केच. आता टॉप स्केचमध्ये जर मी सर्कल बनवलं, ठीक आहे, लास्टला काय करायचं बघा, वापस बेस एडिट करायचं तर एडिट बेस केलं तर एडिट बेस होईल. ओके. आता इथं व्हर्टायसेस आपण कनेक्ट पण करू शकतो, पण पहिला आपण काय करू, ओके करू. 3D मध्ये बघा, सॉफ्टवेअरनी काय केलंय त्याच्या हिशोबाने त्याला जे वाटतंय तिथे व्हर्टेक्स कनेक्ट केले. बरोबर आहे. आता मी याला सिलेक्ट करतो, एडिट बेस किंवा एडिट टॉप जे तुम्हाला वाटतंय ते करा. आपण इथून करू. आता इथे एडिट व्हर्टायसेस, ठीक आहे, तो बोलतोय की कुठं तुम्हाला एडिट करायचे. क्लिक केलं तर पॉईंट्स येणार आहेत, पण याला आपण बेस्ट काय करू शकतो, स्प्लिट कमांड घ्यायची. हा इथे कनेक्ट झाला पाहिजे, हा इथे कनेक्ट झाला पाहिजे, हा इथे कनेक्ट झाला पाहिजे, आणि हा इथे कनेक्ट झाला पाहिजे. झालं. आता तुम्ही बघणार तर ठीक आहे. बट लेट्स से अजून मला एक रिलेशन द्यायची, एडिट टॉप. स्प्लिट केला आपण. बघा आता इथं फंडा काय होता, बॉटमच्या स्केचमध्ये 4 कॉर्नर आहेत, पण टॉपच्या स्केचमध्ये कॉर्नर होता का, नाही. आता आपण ॲडिशनल अजून काय करू की लेट्स से मला ह्या पॉईंट पासून पण लाईन कनेक्ट झालेला पाहिजे आणि इथेही कनेक्ट झालेला पाहिजे, पण हे ओपन पाहिजे. ओके. ठीक आहे. आता तुम्ही बघाल तर फारसा काय फरक नाही पडलाय, पण इथे आलाय कॉर्नर, इथे आलाय फिलेट. ठीक आहे.
म्हणजे तुमच्यावर डिपेंड करतंय की तुम्ही कशा टाईपमध्ये प्रोफाईल बनवताय. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट कमांड आहे. ज्या पद्धतीने आपण देऊ त्या पद्धतीने हा पार्ट येणार. ठीक आहे, आता काही सॉफ्टवेअर्समध्ये ना याला अजून ॲडव्हान्स ऑप्शन आहे. बघा त्यांनी स्केच कसं केलंय, जेवढ्या ठिकाणी स्प्लिट केलंय त्या हिशोबाने ते व्हर्टायसेस कनेक्ट होतात. फक्त एकच फंडा लक्षात ठेवायचा काय, की जो कॉर्नर आहे त्याचा नियरेस्ट रेफरन्स घेणार. बरोबर आहे, बॉटमला कॉर्नर आहे, टॉपला नसेल तर तो टॉपला त्याचा नॉर्मल जो काय पॉईंट भेटतोय पहिला त्याला घेईल. आता मी काय केलं होतं बघा, इथे क्लिक केलं बरोबर, म्हणजे एवढा गॅप आहे, हा पॉईंट घेणार नाही, पण याच्यासाठी हा नियरेस्ट आहे म्हणून त्यांनी ते पॉईंट घेतलं. पण जर समजा आपल्याला पर्टिक्युलर अँगलमध्ये हवे असतील तर काय करायचं, मग लाईन ड्रॉ करायची आणि त्याला अँगल टाकायचं, मग डिलीट करायचं. ठीक आहे, सर्कल नसतात स्क्वेअर नसतात तर काय आलंच नसतं. काय करायचं तुम्हाला एक्झॅक्टली, बरोबर, सर्कलच्या ऐवजी स्क्वेअर ना. तर आता मी इथे काय करतो, डायरेक्ट 8 साइडेड ऑक्टॅगन बनवतो. ठीक आहे, आता याला मी ठेवतो कसा, माझ्या हिशोबाने मला हा कॉर्नर इथे कनेक्ट झाला पाहिजे, पण हे कॉर्नर जे इथे कनेक्ट झाले पाहिजे. आता या केसमध्ये काय होतं, हा एकदम मधोमध येतो, आपण मी पण नाही सांगू शकत इकडे जाईल का तिकडे जाईल. मग आपण याला काय करू, ओके. ठीक आहे, हां ठीक आहे. आता त्यांनी काय घेतलंय, क्लॉकवाईज घेतलंय, यांनी हा पॉईंट घेतला म्हणून त्यांनी बघा यांनी हा घेतला, पुढचा पुढं घेतला कारण की स्ट्रेट आहे. मग या केसमध्ये जेव्हा तुम्ही स्प्लिट पॉईंट टाकणार वापस, काय करायचं आपल्याला, एडिट टॉप करायचं. आता काय रिलेशन आहे, स्प्लिट घ्या. बघा आता मी डिफाईन करतो माझ्या लॉजिकच्या हिशोबाने, मला हे तिन्ही पॉईंट कनेक्ट करायचे, पण हा जो आहे याला इथंच लिमिट करायचं. ठीक आहे, आता याला ही पॉईंट भेटले जवळचे, मग हे 3 पॉईंट हवेत राहतील. वा, मला जेवढा सॉफ्टवेअर कळला त्या हिशोबाने यांनी तिन्ही पॉईंट यांनी उचलायला पाहिजे. ठीक आहे, नाही घेतले, नाही घेतले ना मी. मग एडिट टॉप, एडिट व्हर्टायसेस. आता काय होतंय आपण चेक करू. ठीक आहे, इथे पॉईंटवर क्लिक करायचं, तो आपल्याला ऑप्शन देतो की कुठला पाहिजे. इथं आपण करेक्शन करू शकतो. आता झालं करेक्शन, बघा टॉप बेस तुम्हाला जे पण काय करायचं आहे तुम्ही इथून करू शकता. ट्विस्ट करायचं आहे तर ट्विस्ट काही करू शकता. ठीक आहे, जरा जास्तच. आता ओके, आणि आपण काय करू, याला ओके करून टाकू. सॉरी, झाली प्रोफाईल परफेक्ट एकदम. इवन दो आपण जेव्हा कुठलंही स्ट्रक्चर बनवतो त्यामध्ये आपण नॉर्मली कॉर्नर स्पेसिफाय नाही करत. म्हणजे आता काय होतं आहे की हे सगळे आता शार्प इथे झाले, अशा कुठल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन नाही आहे की जिथे आपण व्हर्टेक्स कॉमन करू शकतो. म्हणजे काय होणार आहे, जर RCC मध्ये गेलात तर सगळ्यात वीक स्ट्रक्चर इथे बनणार. मग त्याकरता आपण काय करतो, याला इथे फिलेट द्यायचा. मग काय होणार आहे, ही लाईन इकडच्या फिलेटला जाईल, ही लाईन इथल्या फिलेटला जाईल आणि मध्ये आपण एक ब्रेक करायचं. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघायचं आहे रिव्हॉल्व. आता रिव्हॉल्व ही कमांड अशी आहे ना की तुम्ही जर डायरेक्ट 3D मध्ये बनवायला गेलं तर कधीच नाही बनणार. लाईक अ फॅन, ॲक्सेस डिफाईन करायचा आहे, पण हा प्रोफाईल जेवढे पण सर्क्युलर ऑब्जेक्ट आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे टॉपमध्ये आता बघा आपण तिन्ही प्लेनमध्ये बनवा. पहिला आपण काय करू, टॉपमध्ये बनवू. याला डिलीट करू का मी. आता आपण टॉपमध्ये बनवू, पण त्याआधी रिव्हॉल्व कमांड. इथे तो विचारतो बाउंड्री आणि ॲक्सिस. बघा मी काय केलं, राईट साईडला एक रेक्टँगल ड्रॉ केला आणि ॲक्सिस जो आहे तो इथे ड्रॉ केला.
म्हणजे मला काय करायचं आहे की ह्या ॲक्सिस पासून ही जी रेक्टँग्युलर प्रोफाईल आहे ही थ्रू आउट आली पाहिजे, बस एवढंच लॉजिक आहे. ओके केलं तुम्ही, 3D मध्ये बघणार. ओके, पण बघा रेफरन्स म्हणजे कुठला प्लेन, टॉप. आपण काय केलं होतं, याला प्रोफाईल ही अशी बनवली, म्हणजे हा टॉप आहे ना, जेव्हा आपण फ्रंटनी बघू तर हा असा दिसेल. पण आपण बनवताना काय केलं होतं, वायर फ्रेम जर ऑन केला मी तर हा रेक्टँगल बनवला होता. ठीक आहे, क्लिअर. आता आपण काय करू, फ्रंट मध्ये स्केच करू, सेम प्रोफाईल, रिव्हॉल्व, आणि ऍक्सिस कुठे टाकतो मी, इथे. ओके करा, 3D मध्ये बघा आला. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की जो पण प्लेन तुम्ही घेणार त्याला परपेंडिक्युलर रिव्हॉल्व होणार. ठीक आहे, आता राईट साईडचा प्लेन आहे, इथे आपण थोडं वेगळं स्केच करू. रिव्हॉल्व कमांड घेऊ पुन्हा, फर्स्ट क्लिक, सेकंड क्लिक. ठीक आहे, आता मी असा काहीतरी शेप बनवला आणि ऍक्सिस दिला. ठीक आहे, म्हणजे रिव्हॉल्व कमांड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हाफ स्केच करायचं. आणि आता आपण याला सिलेक्ट करू. स्टार्ट अँगल जर समजा तुम्हाला 90 डिग्री, स्टार्ट अँगल 90 डिग्री आणि एंड अँगल समजा 180 दिलं. आता बघा इथून तुम्ही पाहिजे तसं त्याला क्लोज करू शकता. सगळ्यांमध्ये सेम ऑप्शन, कळलं तुम्हाला. अगेन क्रिएट, नेक्स्ट पार्ट इज अ स्वीप. आता स्वीप मध्ये तुम्ही स्वीप मध्ये क्लिक केलं याचा अर्थ, आता बघा कमांड समजून घ्या. एक्सट्रूड कमांड, सिंगल स्केच, नॉर्मल एक्सट्रूजन. रिव्हॉल्व मध्ये काय झालं, स्केच केलं पण ऍक्सिस डिफाईन केला. आता इथे काय करायचं आपल्याला, आता स्वीप मध्ये होतं काय की आपल्याला एक पाथ डिफाईन करायचा. ठीक आहे, आणि स्केच म्हणजे आपण यांना पाथला आपण समजा आता बॉर्डर बनवायची किंवा एस शेप बनवायचा आहे, तर आता रेफरन्स, ठीक आहे, आता स्वीप घ्यायच्या आधी काय करायचं आपल्याला, एक डेफिनेट प्लेन डिफाईन करायचा. स्वीप घेतला तो इथं विचारतो स्केच काय, स्केच पाथ. तर मी आता स्केच पाथ करतो. तुम्हाला हवं ते प्रोफाईल तुम्ही बनवू शकता. ओके, आता बघा आपण असा शेप बनवलाय आणि हा जो पॉइंट आहे इथे स्केच होणार आहे. त्यासाठी काय करायचं, इथे रेडी सेक्शन असतील किंवा ऑटोकॅड मध्ये असेल तर आपण लोड पण करू शकतो. सध्या आपण काय करू, एडिट प्रोफाईल. जसं एडिट प्रोफाईल तुम्ही करणार तर तुम्हाला इथे स्केच करायचं. जसं सिलिंगला हा जो कॉर्नर शेप आहे ना, हा जर बनवायचा आहे तर आपण इथून ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, आता बघा ठीक आहे, क्लोज, ऍक्सेप्ट. तो शेप तुम्हाला काय करायचा आहे की क्रिएट करायचा. अगेन समजा एक ॲडव्हान्स केस आहे. ॲडव्हान्स केस अशी आहे की आपल्याला काय करायचं आहे की प्रोफाईल द्यायची 3D मध्ये. तर स्वीपमध्ये पाथमध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे का, आता काय बघायचं आहे, पिक लाईन्स ऑप्शन. बघा ओके सॉरी, हा सेक्शन आहे ना.
विचारलंय आपलं, पण आपण काय घेतलं होता, प्लेन घेतलाय, ठीक आहे, त्यामुळे मिस्टेक झाली. क्रिएट स्वीप, इथे डायरेक्ट ऑप्शन आहे 3D पिक पाथ. हा ऑप्शन, हा 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 ठीक आहे. काय केलं आपण, पूर्ण एक 3D प्रोफाईल बनवली, ठीक आहे, अशी. आता ओके करू आणि स्केच करू. मी एकदम सिंपल काय करतो, एक सर्कल ड्रॉ करतो फक्त. केला. लास्टला जसं तुम्ही ओके करणार तर ही प्रोफाईल आहे. म्हणजे तुम्ही सिंगल कमांडमध्ये काय करू शकता, 3 डायमेन्शनल प्रोफाईल किंवा पाथ जो आहे तो डिफाईन करू शकता. रेअरली, म्हणजे असं समजा मार्केटमध्ये हार्डली ऑटोडेस्क स्केच किंवा ॲनिमेशनवाले सॉफ्टवेअर ज्यामध्ये ही कमांड आहे आणि इन्व्हेंटर, बाकी कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला हे ऑप्शन भेटणार. ठीक आहे. आता जेवढे लेटेस्ट आले त्यामध्ये तुम्हाला हे 3D पिक ऑप्शन भेटतो सॉलिडवर्क्स किंवा सॉलिड एज वगैरे मध्ये, पण ओल्डर व्हर्जनमध्ये जे काही जास्त यूज न होतं त्यामध्ये ही कमांड भेटत नाही. नेक्स्ट आहे स्वीप ब्लेंड. सी, हा काय ब्लेंडचा ॲडव्हान्स टाईप आहे. ब्लेंडमध्ये आपण 2 स्केच केले, पण दोन्ही स्केच एकमेकांना काय असतात, पॅरलल. स्वीप ब्लेंडमध्ये काय असतं की 2 प्रोफाईल आपण बनवतोय पण कर्व देऊ शकतो. ठीक आहे. मग आता यासाठी काय करायचं आपल्याला, लेट से आपण टॉपच डिफाईन करू, स्वीप ब्लेंड, तो विचारतो प्रोफाईल काय, ठीक आहे, दिली आपण. ठीक आहे, 2 स्केच केले. आता आर्क असता तर आर्क आला असता. ओके. आता बघा इथे तो काय विचारतो, प्रोफाईल 1. आता प्रोफाईल 1 काय आहे आपली, इथे आपण 3D मध्ये जाऊ, एडिट प्रोफाईल, ॲक्सेप्ट. प्रोफाईल 2 जो आहे क्लिक करायचा, तो ॲक्टिवेट होणार. ओके, आलं. अगेन सिलेक्ट. आता आपण एडिट स्वीप ब्लेंड करू, स्केच. आता इथे बघा, पाथ डिलीट केला तरी पण स्केच जे ते 1 आणि 2 डिफाईन आहे. जसं तुम्ही ओके करणार तसा शेप येईल. ठीक आहे. तर कुठली जॉमेट्री जी असेल ती तुम्ही क्रिएट करू शकता. आणि सेम वाईड कमांड आहेत त्या टाईपमध्ये, तुम्हाला हवं तर डिडक्शन करायला तुम्ही डिडक्ट पण करू शकता त्या शेपमध्ये. क्लिअर. आता बघा यामध्ये तुम्ही काय करा की बुकमध्ये जे काय मॉडेल आहेत आपले, स्टार्टिंगला 5-6 ड्रॉइंग्स बनवा. त्या बनवल्या का त्याच्यानंतर मग आपण काय करू की फर्निचर आयटममध्ये जाऊ, मग त्यामध्ये आपण फॉर्म्युलेस टाकू. आता मी तुम्हाला सांगितलं हे शिकवलं आहे, दॅट इज 70%. 30% मध्ये अजून आपल्याला रेफरन्स लाईन, डायमेन्शन्स, फॉर्म्युलेशन ते क्रिएट करायचं आहे. एकदा का तो पार्ट झाला तर असं समजायचं की तुम्ही इंडिपेंडंट मॉडेल विथ लायब्ररी अँड डायमेन्शनिंग तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. म्हणजे मेजर पार्ट जो आहे तो आपला इथे फिनिश होतो. ओके. ओके, आपण स्टॉप करू इथे.